नमस्कार फ्रेंड, आज आपण बनवत आहे वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी। टिफिनसाठी नक्की एकदा ट्राय करा। मी टिफिनसाठीच बनवत होते। माझ्याकडे एक बटाटा होता, मी ते बटाटे छोटे छोटे पीस करून घेतले आणि वांग्याचे स्लाइस पण कट करून घेतले। कट करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि साईडला ठेवायचे। आता वाटण तयार करूया आपण। खोबरं घेतलं, थोडं किसलेलं लसण घेतला, 2-4 मिरच्या, 1 चम्मच तीळ, थोडे शेंगदाणे आणि 1 चम्मच जिरे घेतले। थोडी कोथिंबीर घालून मस्त त्याची बारीक पेस्ट केली मिक्सरमध्ये। थोडं पाणी टाकलं होतं मी। कढई ठेवली गॅसवरती। कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं। तेल गरम झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकला, बारीक चिरलेला कांदा टाकला। मस्त कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा तळत आल्याच्या नंतर जे तुमच्याकडे मसाले ते तुम्ही टाकू शकता। मी त्याच्यामध्ये धनिया पावडर, घरगुती मसाला, अंबारी मसाला, हळद, लाल तिखट मस्त तळून घेतले आणि एव्हरेस्ट मसाला पण टाकला होता त्याच्यामध्ये। थोडा एडिटिंगमध्ये गेलाय तो काही निघालाच नाही। मस्त तळल्याच्या नंतर आपण जे वाटण तयार केलं ते टाकायचं त्याच्यामध्ये। ते पण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आणि मिक्स भाजी म्हणसान तर खूप छान बनली होती। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि पटकन बनते। मस्त आपले मसाले आता तेल सुटेपर्यंत तळून घेतले। तळत आल्याच्या नंतर जे आपले वांगे आणि बटाटे येते त्याच्यामध्ये ॲड करायचे। मस्त असे मिक्स करून घ्यायचे, त्याला मसाला लागला पाहिजे। मस्त मिक्स झाल्याच्या नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। मीठ टाकल्यानंतर परत 5 मिनटं आपल्याला तसेच स्लो गॅसवर बनवून घ्यायचं आहे त्याला। मग आता पाण्याचा वापर करूया थोडा। 1 गिलास भरून मी पाणी टाकलं शिजण्यासाठी। तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर सुकी बनवू शकता, थोडा रस्सा ठेवायचा असेल तर ठेवू शकता। मग मस्त असं मिक्स करून घेतलं। पूर्ण मसाले आता मिक्स झाले पाण्यामध्ये आणि झाकण ठेवून मस्त आपल्याला शिजून घ्यायची। मी थोडं पाणी ठेवलं होतं त्याला, आंगचा रस्सा मस्त उकळून शिजून घ्यायचे। शिजत आल्याच्या नंतर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची। मी जरा जास्तच टाकलेली कोथिंबीर। आपली आता बघू शकता भाजी शिजली। आपले बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली। आता टिफिन भरते। चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नक्की एकदा ट्राय करा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।